आता राज्याच्या राजकारणामध्ये आणखी काय घडामोडी घडतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दिनेशजी, आपण पाहतोय मागील काही काळापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात, तर दुसरीकडे राज ठाकरे या संदर्भात आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि एकूणच प्रवक्त्यांना बोलण्यास थांबवतायत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये नेमकं काय ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। सध्या 15 मिनिटांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। पालिका निवडणुकांसंदर्भात दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, आपण पाहतोय साधारणतः 15 मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे, त्यामुळे आता चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। आणखी काय मोठे कंगोरे यामागचे असू शकतात? काय नेमक्या घडामोडी राजकीय राजकारणामध्ये घडू शकतात? काय अधिकचे अपडेट्स आहेत? बघा, या भेटीविषयी सगळ्यात पहिलं हे की ही भेट पूर्वनियोजित आहे। पूर्वनियोजित यासाठी कारण या भेटी संदर्भात दोन्ही भाऊ एकमेकांशी बोललेले आहेत आणि ठरवून ही भेट घेतली गेलेली आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं झाली आहेत। उद्धव ठाकरे आपल्या नेत्या 20 मिनिटं झाली आहेत। उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांसह शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि आता असं म्हणता येईल की अधिकृतरित्या चर्चेला म्हणजे शिवसेना आणि मनसे युबीटी या दोन पक्षांच्या चर्चेला, राजकीय चर्चेला किंवा राजकीय युतीला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल। याआधी आपण बघितलं गणेश उत्सवात, गणेश चतुर्थीला राज ठाकरे यांच्या घरगुती गणपतीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे कुटुंबासह आले होते, त्यामुळे ती एक कौटुंबिक भेट मानली जात होती। पण त्या भेटी वेळेसही उद्धव ठाकरे हे जवळपास 10 मिनिटं राज ठाकरे यांच्याशी एकांतात बोलले। दोघांमध्येही फोनवर संभाषण सुरू झालेलं आहे आणि दोघांमध्ये जो एक समान दुवा संवादाचा यापूर्वी होता, शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सुद्धा राज ठाकरेंबरोबर सतत संपर्क साधून आहेत। आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या एकत्र यायचे असतील तर राज ठाकरे महाविकास आघाडीत एकत्र येणार की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वतंत्र युती असणार, हा एक मुद्दा आहे। काँग्रेसच्या नेत्यांना या बाबतीत उद्धव ठाकरेंनी 2 दिवसापूर्वी बैठकीत स्पष्ट कल्पना दिली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही भाऊ युती करतायत। काँग्रेसच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी जी सविस्तर चर्चा केली ती ऐकून घेतली आहे आणि त्याचा रिपोर्ट हे काँग्रेसचे राज्यातले नेते त्यांच्या दिल्ली पक्षश्रेष्ठींना देणार आहेत आणि त्यानंतर ठरणार आहे की नेमकी काँग्रेसची भूमिका काय असेल। पण राज ठाकरे यांची परप्रांतीय उत्तर भारतीयांबाबतीत असलेली भूमिका, एकूण त्यांचं गडद हिंदुत्व, या सगळ्या गोष्टी काँग्रेस नेतृत्वाला मान्य होणार आहेत का? कारण एका बाजूला बिहार इलेक्शन्स आहेत, काँग्रेससारख्या राष्ट्रीय राजकारणात असलेल्या राष्ट्रीय पक्षाची वेगळी ध्येय धोरणं आहेत। अशा वेळेस राज ठाकरे यांचा महाविकास आघाडीत येण्यास काँग्रेसच्या भूमिकेचा अडसर ठरू शकतो का, हाही एक मुद्दा आहे। असे अनेक मुद्दे आहेत जे पुढच्या काळात त्या बाबतीतली स्पष्टता होईल। पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता राजकीय दृष्ट्या एकत्र येणार आहेत। सध्याची आपण ही थेट दृश्य बघू शकतो। खरं तर आज संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर ते थेट मातोश्रीत आले। मातोश्रीत उद्धव ठाकरेंशी संवाद झाला। जी माहिती मिळते आहे की अनिल परब हे सुद्धा या भेटी वेळेस उपस्थित आहेत आणि अनिल परब यासाठी उपस्थित असतील कारण मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात इत्थंभूत राजकारण शिवसेना युबीटी तर्फे अनिल परब पाहतात। त्यांचा सविस्तर अभ्यास आहे मुंबई महापालिका आणि वॉर्ड रचनेनुसार, स्थानिक राजकारणानुसार। त्यामुळे आता उत्सुकता आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे आता राजकीय दृष्ट्या एकत्र येत आहेत आणि त्याची सुरुवात भले पितृपक्ष असेल पण ठाकरे कुटुंबाची राजकारणाची आणि एकूणच भूमिकांची एक वेगळी स्टाईल आहे किंवा त्यांची एक वेगळी भूमिका आहे, ही आपण अनेकदाही पाहिलेली आहे। त्यामुळे पितृपक्ष जरी असला तरी आज दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याबाबतीत आज अधिकृतरित्या चर्चा सुरू झाली आहे असं म्हणता येईल। यापूर्वी आपल्याला कौटुंबिक स्नेह आणि महाराष्ट्र अस्मिता, हिंदी भाषा विरोध हे मुद्दे पाहायला मिळाले, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या दृष्टिक्षेपात असताना, अवघ्या 3 ते 4 महिन्यांवर आल्या असताना
मनसे आणि शिवसेना युबीटी एकत्र येण्याच्या दृष्टीनं अधिकृतपणे पावलं उचलली जात आहेत आणि त्याचाच मुद्दा किंवा त्याचाच एक संकेत आजच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थातील वारीतून आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे हे गेल्या 10 दिवसात शिवतीर्थावर आलेत। याआधी गणेश चतुर्थीसाठी एकत्र आले होते, सहकुटुंब उद्धव ठाकरे हे शिवतीर्थात आले होते। आज ते आपल्या पक्षाच्या नेत्यांसह आलेले आहेत, त्यामुळे या बाबतीत स्पष्टता आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत आणि मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ते एकत्रित लढत आहेत। अगदी दिनेश